नाशिक जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहारामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर संशयास्पद दावे झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने या प्रकरणात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिकमधील सुमारे 9,500 संशयित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची घोषणा केली आहे। या SITचे नेतृत्व नाशिक जिल्ह्यातील विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम करणार असून विविध विभागातील तज्ज्ञ अधिकारी या तपासात सहभागी असतील। सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2024 ते 2026 या कालावधीत राज्य आरोग्य हमी संस्थेने केलेल्या तपासणीत राज्यभरात जवळपास 16,000 संशयास्पद विमा दावे आणि शस्त्रक्रियांची नोंद झाली। यापैकी तब्बल 9,500 प्रकरणे एकट्या नाशिक जिल्ह्यातील असल्याचे आढळले आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील 5 रुग्णालयांचे या योजनेतील पॅनलिमेंटही रद्द करण्यात आले आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गरिबांच्या उपचारांसाठी असलेल्या योजनांमध्ये कोणताही गैरव्यवहार सहन केला जाणार नाही। SITचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यक्ती, रुग्णालय किंवा संशयितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सरकारचे उद्दिष्ट दोषींना शिक्षा देण्याबरोबरच जन आरोग्य योजनांवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवणे हेही आहे। म्हणूनच नाशिकमधील हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या पारदर्शकतेची मोठी परीक्षा मानली जात आहे। आता SITच्या चौकशीत नेमके कोण जबाबदार ठरतात आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जन आरोग्य योजनेत सध्या गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।